आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात, पण त्याआधी काही महत्त्वाच्या बातम्या। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हट्टाला पेटल्याचं दिसतंय, कारण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर अमेरिकेने ग्लोबल टेरिफ 10% आणला होता। मात्र काही तासातच पुन्हा एकदा ट्रम्प यांनी टेरिफमध्ये वाढ केली आहे। 10% टेरिफ आता 15% करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे। आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित पाटील। अभिजित, काय नेमकं झालं? अचानक ट्रम्पचा विचार पुन्हा बदलला? हा, नक्कीच आपण जर इथे बघितलं तर अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लावलेले रेसिप्रोकल टॅरिफ आणि आयात शुल्क जे होते ते बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं। डोनाल्ड ट्रम्प यांना असे कोणत्याही प्रकारचे टॅरिफ लावण्याचा अधिकार नसल्याचं अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं। आणि जर हे टॅरिफ लावायचंच झालं तर काँग्रेसच्या माध्यमातून हे लावता येतील असं सुप्रीम कोर्ट याने सांगितलं होतं। मात्र या ठिकाणी ट्रम्प मात्र कोणतेही ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीत असं दिसतंय, कारण की काल त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सर्व देशांवर 10% ग्लोबल टॅरिफ लावला होता। मात्र काही तासातच यात सुद्धा वाढ करण्यात आली आणि 10%वरून 15% हा ग्लोबल टॅरिफ करण्यात आलाय। तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे की काही देशांनी दशकानुदशके अमेरिकेची लूट केले आणि त्यांच्यावर येत्या पुढील काही महिन्यात नव्याने टॅरिफ लावण्यात येतील। म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे फक्त 15%वर थांबतील असं दिसत नाही, कारण की त्यांनी स्वतःच स्पष्ट केले की पुढील काही महिन्यात आणखी टॅरिफ लावण्यात येईल। त्यामुळे आता ट्रम्प काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ग्लोबल टॅरिफ जो लावलेला आहे त्याचा अवधी फक्त 150 दिवस असणार आहे। त्यामुळे 150 दिवसाच्या आतच ट्रम्प पुन्हा कोणता निर्णय घेऊ शकतात आणि त्या टेरिफमध्ये पुन्हा एकदा वाढ केली जाऊ शकते। अभिजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।